सभी तालियों से स्वागत करेंगे हम सभी। हमारे बीच में उपस्थित है जड़केकर महाराज जी, जो माजी जिला अध्यक्ष है जड़गांव के, और दिगंबर रामकृष्ण बारी, जो उप सरपंच है हमारे प्रभु के। एक बार आप मतलब नाम अनाउंस के साथ परिचय भी कराएंगे सभी को। गिरीश बारी, जो तालुका सरचिटनीस भाजपा के हमारे बीच में उपस्थित है, आपका भी बहुत बहुत स्वागत है। अर्जुन काशीनाथ पवार सर, माजी सरपंच है, मैनेजर है। अभी हम सबके बीच में छोटी सी कुमारी डांस लेकर के आ रही है। इन सबके स्वागत के लिए मैं उसको बुलाना चाहूंगी। स्वागत डांस है। आज शुभ दिन आया है, शुभ दिन आ गया है। जिस दिन का इंतजार था, ये शिरसोली नगरी में पहली बार 12 ज्योतिर्लिंगम ये दर्शन आयोजन किया गया है ब्रह्मा कुमारी के द्वारा। तो बहुत ही ये शुभ दिन है, शुभ अवसर है इस गांव वालों के लिए। 3 दिन में आप सभी ये 12 ज्योतिर्लिंगम का दर्शन कर सकते हैं। जो 12 ज्योतिर्लिंगम के दर्शन के लिए दूर दूर तक जाते हैं, लेकिन आज वो स्वयं भगवान शिव परमपिता परमात्मा जो निराकार है, वो इस धरती पर आ चुका है। इतना ही नहीं तो अपने गांव में भी आ गए हैं। तो हम सभी ये परमपिता परमात्मा का भी स्वागत करते हैं, और सभी के स्वागत में हम सबके बीच में प्रस्तुत कर रही है कुमारी रेणुका डांस। और चारों में हमारा बाबड़ा के स्वागत करावे मंगल गावे मनोप जी फुलवारी साजे गाजे गाजे गूंजे सपनोरी ये किरकारी बनोप बन अभिनंदन करता छाई धगा फरियारी शक्कर भांको ढाकी झांको हुई जश्न की ये तैयारी मन हर जाओ धन पर जाओ धन सुखवारो धीरे आयो रे शुभ दिन आयो बहुत सुंदर, जोरदार तालियों से इस कुमारी का उमंग उत्साह हम बढ़ाएंगे। दीदी जी बुला रहे हैं रेणुका, आप आकर के दीदी भी आपका स्वागत कर रहे हैं। अभी हम आगे के लिए बढ़ेंगे। प्रोग्राम का उद्घाटन तो आगे रिबन कटिंग करके हम सब ने कर लिया है।
अभी हम सभी दीप प्रज्वलन करके आगे का शुभारंभ करेंगे। मैं सभी मान्यवरों को विनंती करती हूँ कि आप सभी दीप प्रज्वलन करके प्रोग्राम की शुरुआत करेंगे। जिन जिन के पास मोबाइल है तो आप सभी भी अपने मोबाइल की टॉर्च ऑन कर सकते हैं। ये ज्योत जगाना इसका प्रतीक है कि स्वयं परमात्मा जब धरती पर आते हैं तो सबसे पहले हमें अपनी स्वयं की पहचान देते हैं, और वो पहचान है कि तुम एक ज्योतिर्बिंदु स्वरूप हो। तो उसी का यादगार हम सभी यहाँ पर ये ज्योति का दीप जला रहे हैं और साथ में शुभ संकल्पों का दीपक जगा रहे हैं। किरण भाई आप भी आ जाएंगे आगे, आ जाए, आ जाओ। किरण भाई आगे आएंगे। अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुबन शिव बसंत है। मधुबन का स्वयं श्रृंगार करता, हर कली हर फूल से वो प्यार करता, हर कली हर फूल से वो प्यार करता। शिव अनादि है, शिव अनंत है, जीवन मधुरम शिव बसंत है। शिव है सूर्य, हम सूर्य की किरणें, ज्ञान उजाला शिव से पाना है। सत्यम शिवम सुंदरम, यहाँ वहाँ हम कितना ही भटके, शिव ही अंततः सबका ठिकाना है। सत्यम शिवम शिव समुद्र। हमारे बीच में उपस्थित आदरणीय हरि भक्त परायण से आए हमारे महाराज ज्ञानेश्वर जड़केकर महाराज जी, मैं आपसे अनुरोध करती हूँ कि आप इस कार्यक्रम में पधारे हैं तो अपना मनोगत व्यक्त करेंगे। सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कोडे उद्धरा भावा तरा बापांनो।
वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ या संतोक्तीप्रमाणे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं आपल्याला सगळ्यांना 3 दिवसापर्यंत केवळ दर्शन होईल ही भावना नाही, तर दर्शनासोबत आपण ज्ञानामध्ये सुद्धा प्रवास करणार आहोत. मानवी जीवनाचा प्रवास हा अनंत कृपा विषित करून करुणावाले परमात्म्याकडून तुमच्या माझ्यापर्यंत प्रवास करतोय. आणि हा प्रवास करत असताना आपण सगळेजण सृष्टी उत्पन्न होताना याला आपण जग म्हणतो. जग या शब्दाचे शास्त्रीय व्याख्यात व्याकरणामध्ये असे, जग हा काही मराठी भाषेतला शब्द नाही, हा संस्कृतोद्भव शब्द आहे. जग या शब्दाचं व्युत्पत्ती शास्त्र असं आहे, ज म्हणजे जा म्हणजे जायते. जायते हा आत्मनिपदाचा प्रथम गणाचा धातू आहे. जायत्याचा मराठीत अर्थ होतो उत्पन्न होणे. ग म्हणजे गम, गम म्हणजे गच्छ, गच्छ म्हणजे गच्छती, परस्पर पदाचा प्रथम गणाचा धातू आहे. आणि गच्छती म्हणजे जाणे. जा म्हणजे उत्पन्न होणे, गच्छती म्हणजे जाणे. ह्याचा अर्थच असा आहे की ते जे जन्माला येतं ते इथून एक दिवस जातं, पण केवळ शिल्लक राहतं ते परमात्मा तत्व ज्याच्यात असतं त्याला आपण जग म्हणतो. म्हणजे परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना त्या स्वागत गीतामधले पद आहे, अनादि मी, अनंत मी, आणि त्याच्या पुढे प्रक्रिया अवध्य मी. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं आपण आत्मस्वरूपाचे प्रणेते आहोत. आपण मंदिरात जातो, मंदिरात देवाचं दर्शन घेतो. मंदिरामध्ये दर्शन घेताना आपण साधारणतः देवाकडे किती मिनिट पाहतो, तर अनुभव सेकंदाचा. एक माझा स्वतःचा अनुभव आहे. 4 ते 5 सेकंद मी देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो. 5व्या सेकंदाला खाली वागतो, 7व्या-8व्या सेकंदाला पाया पडतो, 9व्या-10व्या सेकंदाला उभा राहतो, आणि 11व्या सेकंदाला मी मंदिरात चुकी करतो. मी म्हणजे तुम्ही पण. पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना डोळे काय करतो, बंद करतो. कोणाला पाहायला आलो होतो, देवाला. देवाला पाहून डोळे का, कारण इथे सेन्स आहे. इथं जो सेन्स आहे त्याचं नाव आहे गीतेमध्ये सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. इथं जो सेन्स आहे त्याचं नाव आहे गीतेमध्ये अहमात्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थितः. इथे जो सेन्स आहे त्या सेन्सचं नाव आहे गीतेमध्ये ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर जनतिष्ठते. त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी रामो. त्या सेन्सचं नाव आहे हरिपाठामध्ये सर्वागती राम जनिवनी अवघा देव. तो इथला जो सेन्स आहे ना तो सांगतो चामाचे, चर्माचे, चामड्याचे. चामड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत तुम्हाला पाहिलं मी इतका सुंदर आहे. चामड्याच्या डोळ्याने तू दगडाच्या मूर्तीत मला पाहिलं मी इतका सुंदर आहे. ते चामड्याचे डोळे बंद कर. तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाचे डोळे उघड, तुला कळेल तुझ्या अंतःकरणामध्ये परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. स्वरूपाची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, त्याचं नाव आहे अहम ब्रह्मास्मी. आणि मी इथे किती सुंदर याला महत्व आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्या गुरुजीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ते आपल्याला ज्ञान उपदेशन करतात. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नाने शिवाय उपदेशन्ते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना. हा आणि मग गेल्यानंतर त्या ज्ञानाची एक प्रक्रिया आहे. खरं म्हणजे मांडूक्य उपनिषदाची गोड कथा आहे. तुमचे माझे जे गुरुजी असतात त्यांच्या तोंडात जी जीभ असते, खऱ्या अर्थाने गुरुजीच्या तोंडात जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीभ हे कामशास्त्रातलं लिंग आहे. तुमच्या माझ्या गुरुजींच्या जीभ नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की ते प्रगट होतो, त्याला परमात्मा म्हणतात. हे जे स्वरूप प्रगट होतं ना, याला श्रीगुरूच्या कृपेचं आपल्याला अवधान लागतं. आणि मग त्याला ॲस्ट्रॅक्ट नॉन ॲस्ट्रॅक्ट, सगुण की निर्गुण या 2 पद्धतीत आम्ही प्रवास करतो. आणि त्या दोन्ही पद्धतीचा प्रवास म्हणजे ज्योतिर्लिंगाची जागृती. सोरटे सोमनाथांचं, भगवान सोमनाथापासून चाललेली परंपरा महाराष्ट्राची माती पावन आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राच्या मातीने आपल्याला दिलेले आहे. आणि मग त्यामध्ये त्र्यंबकेश्वर असेल, त्यामध्ये औंढा-नागनाथ असेल, त्यामध्ये परडीवैजनाथ असेल, त्यामध्ये भीमाशंकर असेल, आणि अतिशय जवळ आपला घृष्णेश्वर असेल. या सगळ्यांना एक स्वतंत्र परंपरा आहे. घृष्णेश्वरीची परंपरा का, त्या घृष्णा नावाची राणी तिच्या सवतीने तिच्या पोराला मारलं, पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा त्या लिंगामध्ये तर्पण केलं, आणि त्याच्यातून प्रगट झालं ते घृष्णेश्वर. दक्ष प्रजापतीच्या आणि सोमनाथाच्या म्हणजे चंद्राच्या संबंधाने प्रगट झालेलं जे सोमनाथ, असं एक ना अनेक. विश्वनाथ, काशी विश्वनाथ हा महाकाल आहे, उज्जैनचा महाकाल आहे, काशी विश्वनाथ आहे, केदारनाथ आहे. या प्रत्येकामध्ये तत्व आहे आणि तत्वाच्या मध्ये निवास करते, तिला श्रद्धा म्हणतात. तर म्हणजे आपण सगळ्या शिवलिंगांचं दर्शन घेतो ना, तर त्या शिवलिंगाच्या वर घागरी आणि त्याच्यातून बारीक पाणी येतं. श्रद्धेला मोल नसतं. आपण बरीच लोक पिंडीच्या वर आणि घागरीच्या खाली मध्ये हात घालतो आणि ते पाणी श्रद्धा म्हणून पितो. खरं म्हणजे अंदाज चुकतो. ते घागरीतून पडतंय ना ते पाणी, ते घागरीतून पडतंय ना ते पाणी,
त्याला तीर्थ होण्याकरता अजून एक प्रक्रिया बाकी आहे. जेव्हा ते घागरीतून खाली पडतं तेव्हा ते पाणी असतं, पण भगवान शिवजीच्या पिंडीचा ज्या दिवशी त्याला स्पर्श होतो त्या टायमाला त्याचं तीर्थ तयार होतं. आणि या दोन्हीच्या मध्ये राहते ना ती श्रद्धा आहे, तो विश्वास आहे, ती भाव आहे, ती आस आहे, ती मनोकामना आहे, ती अंतकरणाची वृत्ती आहे. ते तुमच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे आपल्याला भगवान परमात्म्याच्या जवळ आहे. जगाची उत्पत्ती ओम या तत्वातून आहे आणि म्हणून गीतेची सुरुवात ओम या पदातून आहे. गीतेचा अध्याय संपतो त्या ओम या पदातून आपण प्रवास करतो. जगतोत्पत्तीची सुरुवात जिथं होते त्या ओम पदाचे विशेष. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात ओम नमोजी आद्या. ओम या पदातून आपण सगळेजण जगातल्या पण ओम हा व्याकरण शास्त्रातलं पद आहे. ओम हा ऱ्हस्व नाही, ओम हा दीर्घ नाही, ओम हा प्लुद आहे. तर म्हणजे शास्त्रामध्ये ज्याचा उच्चार करताना नाडी मेडिकलमध्ये आपण नाडी परीक्षण करतात डॉक्टर साहेब, ते एक ठोका पडेपर्यंत ज्याचा उच्चार होतो त्याला ऱ्हस्व म्हणतात, 2 ठोके पडेपर्यंत ज्याचा उच्चार होतो त्याला दीर्घ म्हणतात, कमीत कमी 3 ठोके आणि जास्तीत जास्त अनंत ठोके पडेपर्यंत ज्याचा उच्चार होतो त्याला शास्त्रीय ओम म्हणतात. पण आता मी जो ओम बोलतो हा शास्त्रदृष्ट्या चुकीचा आहे. त्याची एक प्रक्रिया ओम कमीत कमी प्लुद स्वरामध्ये तो व्हावा आणि प्लुद स्वरामध्ये जेव्हा त्याचा स्वर जप होतो तेव्हा अंतकरणातले कंपन जागृत होतात आणि कंपन जागृत होतात त्या टायमाला आत्मस्वरूपाची जाणीव ब्रह्मरंध्रामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला येते. शेवटी कोण कोणाची उपासना करतो ज्याचा त्याचा स्वतंत्र भाग आहे. सुभाषितकार सांगतात आकाशात पतितम तोयम यथा गच्छते सागरम सर्व देवम नमस्कारम केशव प्रतिगच्छते. आकाशातून पडणारं पाणी नदीत पडू द्या, नाल्यात पडू द्या, शेवटी सगळं समुद्रात जाणार आहे. तुमच्या माझ्या भक्तीचे रस्ते जरी वेगळे असले तरी शेवटी एका देवापर्यंत पोहोचणारी ही भावना तुमच्या माझ्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. त्या भावनेतून आपला प्रवास मला असं वाटतं खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. त्या भावनेचे आपण सगळेजण द्योतक राहिलो पाहिजे आणि तो अनादी आहे, तो अनंत आहे. अनादी शब्दाचा आहे न आदी. अनादी शब्दाचे व्याकरणात 2 अर्थ आहेत. न अनादी अ म्हणजे नाही, जो आदी नाही म्हणजे जो सर्व जगाच्या आधी आहे तोही अनादी आहे आणि ज्याच्या आधी कोणीच नाही तोही आधी आहे आणि म्हणून त्याला अनादी म्हटलं जातं. अनंत आहे. अनंताचं वर्णन आहे शास्त्रामध्ये. अनंत रूप अनंत श्री जतमनुर भाव चतुर्श्लोक विरात्मा विदेशो वादेशो दिशा यश स्मरण मात्रेने जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णु प्रभु विष्णुवे नमः समस्त भूतानां आदी भूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णु प्रभु विष्णुवे. अनंत पद्धतीने त्याचा विचार अवध्य मे देहदृष्ट्या मरण आहे, आत्मदृष्ट्या मरण नाही. पंचकृत पंचमहाभूताचा व्याकृत परिणाम आहे, तो मृत्यूकडे प्रवास करतो. पण पंचकृत पंचमहाभूताच्या अव्याकृत परिणामाकडे मृत्यू या शब्दाची विशेषता नाही. तिथं अमरता आहे, तिथं मृत्यू देहदृष्ट्या आहे, आत्मदृष्ट्या तिथं मरण नाही. म्हणून आपल्याकडे बरीच लोक श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आत्म्याची शांती लाभो म्हणतात तेव्हा प्रश्न पडतो याला नेमकं काय म्हणायचं. नैनम छिन्नते शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम कृत्यता पण नो शोचते मारुता मारुता न शोचनते पावका न दहनते. ज्याला शस्त्राने न छिन्नते, शस्त्राने कापल्या जात नाही, अग्नीने जाळल्या जात नाही, त्याच्यावर प्रयोगच नाही, त्याचं नाव आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकरता खऱ्या अर्थाने वैभव या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला आपल्या स्वरूपाची जाणीव झाली पाहिजे. आपण ज्याच्यापासून आलोय त्याच्यापर्यंतचा प्रवास तुमच्या माझ्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचला पाहिजे आणि म्हणून ही विशेषता आहे. त्याच्या स्वरूपाच्या अनंत प्रक्रिया आहेत. त्या अनंत प्रक्रियेमध्ये त्याचं एक स्वरूप आहे आणि ते स्वरूप आहे त्याचं त्या अनंत स्वरूप आहे त्याचं एक वर्णन केलेलं आहे. जटाटवी गलत जल प्रवाह पाहित असताना गलबला मिलमित अंबुजंग तुंग मालिकाम डमट 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 देना दोन डबरविन चक्रचंड तांडवन तरोतुन शिवशिवम धगत 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 ज्वाला ललट पावके किशोर चंद्रशेखर या रती प्रत्येक क्षणम मम अशा या अनादी अनंत अवध्य तत्वाची जाणीव करण्याकरता आपण दिदीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना सर्व काळ सर्व पद्धतीच्या सर्व शुभेच्छा. धन्यवाद. मी पुढे आपल्या मध्ये उपस्थित प्रभाकर शिंपी महाराज आपण पण या ठिकाणी उपस्थित आहात, तर मी आपणास पण विनंती करते की आपण पण या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो पराडी. ओम शांती या केंद्राच्या मार्फत हा शिरसोली प्रभू या ठिकाणी भव्य दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण सर्वांनी केलेलं आहे. सर्व उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर
या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आत्ताच आपल्याच विभागाचं परिसराचं वैभव हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज यांनी खूप काही आपल्याला सांगितलं. तेवढं मला काही बोलता येणार नाही, मी खूप छोटा आहे आणि माझा तेवढा अभ्यास पण नाही. पण तुम्ही या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज देव, ईश्वर, भगवंत, परमात्म तत्वाच्या बद्दल अतिशय शास्त्रीय दृष्ट्या आणि व्याख्या माऊलींनी केली. त्यांचा अभ्यास आहे. हे जग आहे ना, तीनच प्रश्न महत्वाचे आपल्या समोर. जग, जीव आणि जगदीश. तुम्ही आपण जीव आहोत, परमात्मा एक तत्व आहे. तसं बघितलं तर त्याला आकार नाही, रूप नाही, रंग नाही, कुठलाच आकार. नामाच्या, रूपाच्या, आकाराच्या अतीत जे तत्व आहे ते म्हणजे परमात्मा तत्व आहे, शिवतत्व आहे. मी कोण, इथे का आलो, जिथे आलो त्या जगाचं स्वरूप काय, जीवाचं स्वरूप काय आणि परमात्म्याचं स्वरूप काय, हे तीनच प्रश्न आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अभ्यासनीय, चिंतनीय असे आहे. तुकोबराय म्हणतात की हरी आणि हर यात कुठलाही भेद नाही. शिवतत्व आहे, परमात्मा तत्व आहे. आकार नाही म्हणून आपण बिंदू स्वरूपानं, समोर जे काही चित्र दिसतंय आपल्याला ओम शांती केंद्रामध्ये जे ध्यान केलं जातं समोर बघा, एक तत्व, आकार नाही, ज्योतिष स्वरूपामध्ये. आणि सर्व ज्योतिर्लिंग, नावच काय आहे, ज्योतिर्लिंग. ज्योती जशी दिव्याची ज्योत असते ना, बस त्याच पद्धतीनं आता ती सुद्धा एक प्रतिकात्मक, प्रतीक ध्यान त्याला आपण म्हणतो. डोळे बंद केल्यानंतर कोणाचं ध्यान करायचं, तर ध्यान करण्यासाठी रूपाची आवश्यकता असते. जर तुम्हाला रूपच माहीत नसेल तर तुम्ही ध्यान करू शकत नाही. आणि म्हणून आकार अगोदर आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तेव्हा त्या तत्वाशी किंवा त्या आकाराशी आपण तद्रूप होतो. म्हणजे द्वैत, आकार आला की द्वैत आलं. रूप, नाव, आकार हे मायेचं कार्य, उत्पत्ती, स्थिती आणि लय. जे जे दिसतंय ना ते आकारवान आहे, जे जे दिसतंय ते नावात आहे, जे जे दिसतंय ना सर्व बघा तुम्ही स्थावर जंगम सर्व सृष्टी आकारामध्ये, नावामध्ये बंदिस्त आहे. आणि त्यामुळे उत्पन्न होतं. माऊलींनी सांगितलं जग, हे जग कोणी निर्माण केलं, हे मायेचं कार्य. ब्रह्म आणि माया एका ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा जगाची निर्मिती होत असते. पण जे आकारवान आहे, जे माया कार्य आहे ते सर्व नाशिवंत असं आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे आकारात आलं ते नाशवंत आहे. मग जग कसं आहे, तर जग हे भासणार आहे. भासेले जगडंबरो, बरं का, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबरो. ते दिसतंय ते जाणार आहे. उत्पत्ती ज्याला झाली त्याचा नाश बाकी होणार आहे. उत्पत्ती, स्थिती, मधल्या काळामध्ये जे भासतंय ना तो भास आहे फक्त. आणि म्हणून परमात्मा, आता जास्तच काही बोलायचं नाहीये, परंतु भगवंताचं स्वरूप ज्योती स्वरूप असल्यामुळे जरी त्याला आकार नाही पण तरी सुद्धा भक्ती करण्यासाठी भक्त आणि देव दोन असले पाहिजे. भक्ती करत असताना द्वैताचा आपण अंगीकार करतो आणि अद्वैताकडून मग द्वैताकडून अद्वैताकडे आपल्याला जायचंय. आता द्वैत म्हणजे काय, द्वैत म्हणजे दोन. एक म्हणजे परमात्मा असला पाहिजे, दुसरा म्हणजे भक्त असला पाहिजे. भक्त आणि परमात्मा याच्यामध्ये थोडा सूक्ष्म असा भेद आहे. भक्ती करण्यासाठी तो भेद आवश्यक आहे, पण त्याच भेदामध्ये आपण अडकून राहू नये. भक्ताची एक परिसीमा अशी आहे की तो भक्त भक्ती करता करता परमात्मा स्वरूप होतो. म्हणजे देवात आणि त्याच्यामध्ये भेद राहत नाही. हे अद्वैत सिद्धी. ज्ञानोबाराय अद्वैत प्रतिपादन करतात. अद्वैत म्हणजे नाही, द्वैत जेथे असा जो कोण असेल तो परमात्मा आहे. परमात्मा द्वैतात नाही, पण भक्ती करण्यासाठी द्वैताची आवश्यकता आहे. असो असा हा महाराज म्हणतात या भगवंताचं स्वरूप आहे. तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ, विश्वाचा नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक. नाथ म्हणजे प्रभू, नाथ म्हणजे स्वामी. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. आता नाथ शब्दाच्या बद्दल विचार करत असताना गीतेमध्ये एक श्लोक आहे, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभवः प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. या श्लोकामध्ये प्रभुपदाचं, प्रभू हे पद आलं. श्लोकामध्ये प्रभुपद आहे, पण त्या प्रभुपदाचं व्याख्यान ज्ञानोबाराय करतात. प्रभू म्हणजे मालक,
प्रभू म्हणजे सत्ताधीश, प्रभू म्हणजे उत्पत्ती करणारा. या संपूर्ण विश्वाचं चलन उत्पत्ती स्थिती करणारा जो आहे त्याला प्रभू असं म्हणतात. माऊली काही उभे देतात. कोण प्रभू आहे? प्रभू म्हणजे मालक, या विश्वाला नियमन करणारा, विश्वाची उत्पत्ती करणारा, तो गतीर भरता, तो गतीचा भरताय. गती हे सर्व जग गतिमान आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक वस्तूमध्ये स्थावर जंगम जीव जंतू प्रत्येकात परिवर्तन होत आहे. गती आणि त्या गतीचा हा भरता म्हणजे मालक आहे, प्रभू आहे. आता ही गती म्हणजे मायाकार आहे आणि त्या सर्व मायाकार्याचा हा प्रभू. त्यावर ज्ञानोबारे उभे देतात की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणुहारे जो जगाते जाणीता. हे सर्व विश्व समुद्र आपली रेखा ओलांडत नाही. वेद माझ्या सत्तेने बोलतात. पर्वत आपली जागा सोडत नाही. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. समुद्र पर्वत जागा का सोडत नाही? माझी सत्ता आहे. समुद्र एक विशिष्ट पौर्णिमा आली की त्याला भरती येते, अमावस्याला ओहटी येते, पण एवढ्याच मर्यादेमध्ये तो सागर आपली मर्यादा ओलांडत नाही. मुंबई पाण्याखाली जाईल असं म्हणतात, परंतु तसं होत नाही. का नाही होत? ही माझी सत्ता आहे. समुद्र हा माझ्या सत्तेत, माझ्या मर्यादेत, मी जेवढा सांगेल तेवढाच तो त्या मर्यादेमध्ये वाढत असतो. समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी. पृथ्वी आणि त्या पृथ्वीवरती आपण राहतो. या पृथ्वीचे एक नाव आहे धरती. ध्रुव धारयती, ध्रुव म्हणजे धारण करणे, जी धरून ठेवते, जी धारण करते तिला धरती असं म्हणतात. धरती या धरेवरती, या पृथ्वीवरती आपण राहतो. 72% पाणी, 28% जमिनीचा भाग आहे. पण या जमिनीला पाणी ग्रासून का टाकू शकत नाही? त्या भूमीमध्ये मी प्रविष्ट झालोय. ही भूमी माझ्यामुळे, मी धारण केलं या भूमीला. आणि म्हणून पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्हणून परमात्म तत्व हे शिव तत्व आहे. विश्वनाथ आहे भगवान. तुम्ही विश्वनाथ असो, तत्व बाकी एकच आहे, परंतु एक वेलांटीचा फरक आहे फक्त. हर आणि हरी. उत्पत्ती करतात ते विष्णू आहे, आपलं ब्रह्म आहे, आणि पालन करतात ते विष्णू आहे. परंतु एका मायेपासून, मायेचा संबंध आला की 3 विभागामध्ये सात्विक, राजस आणि तामस, एक परमात्मा. एक लेन कंठवे, परमात्मा एक आहे. परमात्मा 2 पण नाही, 3 पण नाही, मग 33 कोटी कस काही जास्त सांगून भेट घेत नाही. एकच परमात्मा आहे. देव एक आहे. एको देव हा सर्वभूतेषु गणः. आपुला तो एक देव करून घ्यावा. मग एक देव असताना 3 कसे झाले? ब्रह्मा, विष्णू, महेश का बरं यांची अशी निर्मिती झाली? पण देवाला वाटलं आता मला एकटं राहायचं नाही. इच्छा भगवंताला, ते इच्छा ही कुमारी झाली. आणि भगवंताला वाटलं आता मी एक आहे, आता मला जास्त वाढायचं. एकोहम बहुश्याम. बहु व्हायचा असेल तर माया, आणि मायेचा संबंध घेतला आणि आपल्या अंशापासून सत्वगुणाचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेव प्रगट झाली रजगुणापासून आणि उत्पत्ती झाली. सत्वगुणापासून पालन झालं. आणि जेव्हा हे जग निर्माण झाल्यानंतर त्याला डिस्ट्रॉय करावं लागतं. देवाचं एक नाव आहे, त्याला अमेरिकेमध्ये किंवा पाश्चिमात्य देशामध्ये गॉड शब्द वापरतात. गॉड, GOD, गॉड. जनरेशन, गॉड मीन्स काय? जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्ट्रक्शन. उत्पत्ती स्थिती लय करतो त्याला देव म्हणतात. परंतु भारतीय ऋषीमुनींनी, संतांनी देवाची व्याख्या अशीच केली. पण अमेरिका, फ्रान्स, लंडन इत्यादी देशांनी सुद्धा त्या देवाला गॉड म्हटलं. जरी गॉड म्हटलं असेल तरी व्याख्या तीच आहे. जनरेशन, उत्पत्ती करतो, ऑपरेशन, पालन करतो, डिस्ट्रॉय, डिस्ट्रक्शन, नाश करणे. पण नाश करणारा कोण आहे? नाश करण्यासाठी तमोगुणाचा आणि अंगीकार करावा लागतो. आणि तो तमोगुण दिसतो आपल्याला भगवान शिवांमध्ये. आणि या विश्वाला योग्य वेळी जर लय करायचा असेल तर भगवान शिवांच्या रूपामध्ये भगवान शिव प्रकट होतात. असे उत्पत्ती स्थिती लयाच जे यांच्याकडे खाता आहे असे परमात्मा, शिव परमात्मा. आणि त्याच भगवंताच्या भक्तीचा प्रसार करणारा हा आपला संप्रदाय आहे. तसं तर आम्ही वारकरी संप्रदायाचे, माऊली असतील, आम्ही असतील, परंतु वारकरी संप्रदायाचं तत्व असं आहे, आपलं सोडायचं आणि दुसऱ्याचं घ्यायचं. पण दुसऱ्याचा सन्मान करायचा, दुसऱ्याचा आदर करायचा. प्रत्येक विचारवंत वाईट सांगत नाही. परमात्म्याच्या बद्दल अनेकांची अनेक मतं असू शकतात, परंतु मतं मांडणारे वेगळे असले, परंतु जायचं बाकी एकाच ठिकाणी. तुमचं बोलणं वेगळं असेल, आमचं सांगणं वेगळं असेल. एकाच गावाच्या पोळ्या अनेक स्त्रिया करतील, 50 स्त्रियांच्या पोळ्या 50 प्रकारच्या असतील, बस तीच या ठिकाणी गोष्ट आहे. पंथ, मार्ग, पद्धती वेगळी असेल, असू द्या, काही हरकत नाही. परंतु ज्ञानोबाराय सारखे प्रभूती, ज्ञानोबाराय जेव्हा विश्वामध्ये आले त्यांनी बघितलं सभोवार.
त्यांच्याही काळामध्ये अनेक पंथ या ठिकाणी होते आणि त्या सर्व पंथांचं ज्ञानोबांनी आदर केला. प्रकाश संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय हे 4 प्रकारचे संप्रदाय एका ठिकाणी ज्यांनी आणले, एका व्यासपीठावरती ज्यांनी आणले, कोणाचा अनादर करायचा नाही. मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी. सर्वांना घेऊन चालतात ती आई असते आणि असे ज्ञानोबाराय सर्वांचा सन्मान करतात, आदर करतात. फक्त या सगळ्या संप्रदायांना आपल्यामध्ये सामावून घेणारा असा सर्व व्यापक, विश्वाला गवसने घालणारा विश्वव्यापक असा एकच संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याच्या आपण पायिक आहोत आणि त्याची जी शाखा असावी असं मला वाटतं. कारण वारकरी संप्रदायामध्ये शिवाला आणि भगवान विष्णूंना वेगळं वेगळं मानलेलं नाही. हरिहरा नाही नका करू वाद, असो भगवान शिवाची उपासना आणि वारकऱ्यांचा विष्णू हा एकच आहे. फक्त याच्यामध्ये आपण भेद करू नये. आम्ही तो करत नाही, ज्ञानोबारांनी केला नाही. असो या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी मिळाली. भगवान शंकरांच्या चरणावरती, भगवान महादेवांच्या चरणावरती आपण समर्पित होऊया आणि आपल्याही मनामध्ये येणारा जो पर्वकाल आहे त्यामध्ये ही भक्ती अशीच रुजत राहो अशी मी सर्वांच्या वतीने परमात्म्याला आणि प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आता मी आदरणीय परमपूज्य राजयोगिनी ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदीजी जळगाव जळगाव सबझोन सेवा केंद्र संचालिका आहेत आणि मी दीदी 55 वर्षापासून लगभग समर्पित रूपाने या ईश्वरीय कार्यामध्ये आदरणीय दीदीजी सेवारत आहे, कार्यरत आहे आणि आमच्यासारख्या बहिणी ज्या ठिकठिकाणी जाऊन सेवा करताय, सेवा केंद्र सांभाळताय, अशा 75 ते 80 बहिणी दीदींच्या अंडर राहून सगळ्या ठिकाणी सेवा देत आहे. तर अशा आमच्या या मा स्वरूपा आदरणीय देवी स्वरूपा आदरणीय मीनाक्षी दीदीजी, मी आपणास विनंती करते की आपण पण या कार्यक्रमासाठी शुभ आशीर्वचन सगळ्यांसमोर ठेवा. कैसे बोलना चाहिए? ओम शांति. अभी आपका सूक्ष्म लोक तक आवाज पहुंचाया है. तीसरे बारी भी बोलेंगे ओम शांति. पीछे वाले नहीं बोल रहे, सब देख रहे हैं. चौथे बारी बोले पीछे वाले भी ओम शांति. अभी आपका ब्रह्मांड तक पहुंच गया है आवाज. सिरसोली तक भी पहुंचना चाहिए. ओम शांति. पूरे गांव के अंदर पहुंच रहा है. देखो आज इतना शुभ दिन है, महाशिवरात्रि के समय चल रहा है. मैं आपको ज़्यादा नहीं बताऊंगी विस्तार से, लेकिन शॉर्ट में आपको 2 बाप का परिचय दे देती. अब 2 बाप कौन से हैं? आप कहेंगे 2 बाप तो किसी को होते नहीं है, एक ही होता है बाप तो. हाँ, ऐसा ही सब. शरीर का बाप सबका एक है, एक ही है लेकिन अलग अलग. शरीर के बाप सबके अलग अलग है लेकिन एक ही होता है, 2 नहीं होते, 4 नहीं होते. ऐसे हमारे अंदर जो जागती ज्योति आत्मा है, जो आत्मा इस भ्रुकुटी के बीच में रहती, निवास करती, उसका पिता कौन है जिसको भूल गए हम सब. वो बाप है, हमारा पिता है, गॉड फादर है. सब भगवान को याद करते, एक को ही याद करते. वो कौन है? एक है तो कौन है भगवान? कोई अल्लाह कहता है, कोई खुदा कहता है, कोई ईश्वर कहता है, कोई प्रभु कहता है, कोई भगवान कहता है, लेकिन एक है तो कौन है? उसको पहचानना है. जिसने उसको पहचान लिया उसकी नैया पार हो जाएगी. तो सबसे बड़ा देवों का भी देव, क्या कहते हैं, 33 कोटि देवताओं को भी रचने वाली परम शक्ति कौन है? वो एक ही, वो है सदा शिव. और उसकी महिमा बहुत करते हैं हम. सत्यम शिवम सुंदरम. परमात्मा सत्य है और वही जगह के अंदर सुंदर है. उसकी महिमा तो इतनी अपरंपार है कि समुद्र को भी शाही बना दो, धरती आकाश को भी कलम कागज बना दो, तो भी उसकी महिमा पूरी नहीं हो सकती. क्योंकि भगवान तो क्या है, अनंत है, अनादि है, अविनाशी है.
वो परम शक्ति है, वो परम धाम में रहने वाला है। इसलिए देखो आरती में अभी गाया था, पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। तो कहाँ रहने वाला है, उसका नाम क्या है, उसका रूप क्या है, उसका गुण क्या है, अब उसको हमको पहचानना है। हम सब यहाँ से देख रहे हैं, हम सब जो बैठे सारी सृष्टि में जो भी मनुष्य आत्मा है वो सब आत्मा है, सब आत्मा। हम क्या कर रही है यहाँ, ये शरीर रूपी वस्त्र धारण करके पाठ बजा रही है, लेकिन इस आत्मा का, शरीर के बाप मैंने कहा ना अलग अलग है, लेकिन एक ही होता है बाप। ऐसा हमारी आत्मा का, सारे विश्व की आत्माओं का, चाहे वो हिंदू हो, चाहे मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, कोई भी धर्म का हो, सबका मालिक एक बोलते कि अनेक बोलते? आप बोलो, एक बोलते कि अनेक बोलते? अरे जोर से बोलो ना, एक बोलते कि अनेक बोलते? भगवान सबका एक है, तो कौन, उसका परिचय नहीं है। हमने क्या किया, 33 कोटि देवी देवताओं को पूज लिया, लेकिन परमात्मा शिव जी को भूल गए हैं। इसलिए सबका मालिक एक सदाशिव है, सत्यम शिवम। शिव का अर्थ क्या होता है? शिव माना कल्याणकारी, मंगलकारी, आनंदकारी, तो सदा ही शिव है। वो है कैसा, उसका रूप ज्योति स्वरूप। हम मनुष्य आत्मा का तो हर एक का अलग अलग रूप है ना, शरीर का, लेकिन आत्मा भी कैसी है हमारी, इसमें चैतन्य बिंदु जो है वो आत्मा ये शरीर में निवास करती है, और हम सब आत्माओं का मालिक एक सदाशिव है। वो हमारा पिता है, इसलिए उसको परम पिता कहते हैं, परमात्मा कहते हैं। परम आत्मा माना श्रेष्ठ आत्मा, सबसे ऊंची है। फिर कहेंगे देव आत्मा, फिर कहेंगे महात्मा, फिर कहेंगे पूज्य आत्मा, फिर कहेंगे पाप आत्मा। आत्माओं में फर्क है, लेकिन हम आत्माओं का जो पिता है वो परम है, श्रेष्ठ है। वो ब्रह्मांड में रहता है, ब्रह्मलोक में रहता है। पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी, तो वो सबका स्वामी है। वो हमारा माता पिता है, शिक्षक है, सर्व रिश्ते नाते एक परमात्मा से जोड़ लो बस। तो संबंध हमारा उससे है, वो आया है धरती पर। मैं ज्यादा नहीं कहूँगी, सब आपको ये 12 ज्योतिर्लिंगाकार जो आप देख रहे हैं, दर्शन करेंगे तो समझ में आ जाएगा। तो इसके लिए परमात्मा इस धरा पर आ चुका है, और वो इन आँखों से दिखाई नहीं देता। इसको देखने के लिए दिव्य नेत्र ज्ञान का चाहिए, तब हम उसको समझ सकेंगे और जान सकेंगे और मान सकेंगे। और हमारा भी निश्चय जो है बैठ जाएगा कि वो स्वयं भगवान धर्म ग्लानि के समय आया हुआ है। आप देख रहे हैं कि आज दुनिया के अंदर कितनी धर्मों की ग्लानि हो गई, मारा मारी, भ्रष्टाचार, पापाचार कितना बढ़ते जा रहा है दिन प्रतिदिन। कलयुग का भी अंत समय चल रहा है, इसलिए भगवान को इस सृष्टि पर आना पड़ा। प्रजापिता ब्रह्मा के माध्यम द्वारा हम सबको भगवान ज्ञान सुना रहा है, अपना परिचय दे रहा है कि मैं खुद आया हूँ। इसलिए उसको खुदा कहते हैं, इसलिए इसको स्वयंभू कहते हैं हम लोग हिंदू धर्म वाले। वो मुस्लिम लोग खुदा कहते हैं और हम क्या कहते हैं, स्वयंभू। स्वयं आया हुआ है, अपना परिचय देते हैं। भगवान का परिचय आज दुनिया में सिर्फ मानते हैं, लेकिन जानते नहीं, उसको याद नहीं करते सच्चे से। तो हमको परमात्मा कहते कि हे आत्माओं, अब समय आ चुका है कि दुनिया को परिवर्तन होने का। अब दुनिया परिवर्तन होने वाली है, और भारत सबसे श्रेष्ठ तीर्थ स्थान है। भारत में ही ज्योतिर्लिंगाकार प्रसिद्ध है हमारे, तो 12 ज्योतिर्लिंगाकार आप सब उसके दर्शन करेंगे। और भगवान धरती भारत में ही आता है, धरती पर। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भारत में आता है। भारत देश महान है, तीर्थ स्थान है, और आ चुका है। और आने के लिए भी उसको कितने साल हो गए, 19 साल हो गए, आ गए हैं। और भारत को फिर से क्या कर रहा है, स्वर्ग बनाने का कार्य कर रहा है, स्थापना का कार्य कर रहा है। जैसे भाई साहब ने बताया ना, ब्रह्मा विष्णु शंकर ये तीनों का भी रचयिता, इनसे भी परम शक्ति वो शिव जी है। इसलिए शिव परमात्मा आया हुआ है, उसको हम पिता कहते हैं, बाप कहते हैं। इस रूप से हम उसको दिव्य ज्योति स्वरूप को याद करते, इसका ध्यान करते, इसका चिंतन करते। तो ज़्यादा से ज़्यादा आपको माहिती लेने के लिए
उनका परिचय लेने के लिए आप समय निकालो। मैं इतना आपको नहीं यहाँ एक ही दिन में एक ही घंटे में समझाऊंगी। इसके लिए हमको ये ईश्वरीय विद्यालय में ज्ञान संदेश पाना पड़ेगा। कई कहते बहन जी विद्यालय में है, ये विद्यालय इसकी फी क्या है? मैं कहती 1 घंटा, 1 आना, 1 घंटा माना, 1 आना देना माना। 1 आना पहले चलता था, अभी नहीं चलता। तो 1 आना का अर्थ होता है कि एक बारी ये विद्यालय में 1 घंटा आधा घंटा आना और ये ईश्वरीय ज्ञान को प्राप्त करना, परमात्मा को याद करना। उसका मेडिटेशन भी सिखाया जाता है, योग अभ्यास भी सिखाया जाता है। तो मेरे प्रिय भाइयों और बहनों, हमारे 2 बाप हैं, एक है शरीर का बाप और दूसरा है परम पिता परमात्मा बाप। वो आया है हम सब बच्चों की रक्षा करने, हमको सुख शांति का वरदान देने के लिए। तो प्रिय भाइयों बहनों, आप झोली भर लो और बहुत खुश रहो, आबाद रहो, न भूलो न किसी को। हमको क्या करना है? भगवान को भूलना नहीं, लेकिन उसको याद जरूर करना है, तो भारत आबाद बन जाएगा। ओम शांति शांति। मेरे को थोड़े शब्दों में कहा तुम परिचय दो, इसलिए मैंने आप सबके सामने कहा। बहुत में हम उन 2 बापों को याद कर सकते हैं। उनसे जो वर्षा है, एक बाप से जो मिलता है अलग वर्षा, और दूसरे बाप से जो मिलता है सुख शांति, जो हम सभी मंदिर में जाकर के मांगते हैं, वो वर्षा प्राप्त कर सकते हैं। तो आगे के लिए मैं अभी मनोगत यहाँ रखेंगे और साथ में सभी मान्यवरों का सबका आप आभार प्रदर्शन भी करें। बहुत दिल से धन्यवाद। और आप सब अतिथिगण, आदरणीय दीदी जी, हमारी योगी तपस्वी बहनें, मैं शुरुआत थोड़ी सी इसमें करना चाहती हूँ। 12 ज्योतिर्लिंगम है, परमात्मा कौन है परिचित करवाया दीदी जी ने। और हमारे जो महाराज है, गीता में वर्णन है, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत मूढ़ोयम नाभि जानाति यो माम अजम अवेयम। वो अनादि है, अविनाशी है, शाश्वत है, जो जिसका कभी अंत नहीं, कभी आदि नहीं है। ऐसे शिव परमात्मा जिसके 12 ज्योतिर्लिंगम दर्शन आज हमने किए, जिसका हम बचपन में वर्णन करते थे। सौराष्ट्र सोमनाथंस श्री शैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्याम महाकालम ओंकारेश्वरम ममलेश्वरम, परल्यातु वैद्यनाथंस डाकिन्याम भीमशंकरा, सेतु बंदे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्यातु विश्वेशम कृष्णेश च शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर। अर्थात ये 12 ज्योतिर्लिंगम जो दर्शन है, इसका सुबह शाम परमात्मा का अगर ध्यान करेंगे तो आपके कई जन्मों के पाप नष्ट होंगे। सोमनाथ जो ज्ञान का सोमरस पिलाता है, मल्लिकार्जुन जो शिव पार्वती का स्वरूप है, मल्लिका पार्वती का नाम है, महाकाल जो कालों का काल महाकाल है, ओमकारेश्वर जो निराकार स्वरूप है, उसी के साथ भीमाशंकर जो आसुरों का नाश करने वाले वो है भीमाशंकर, रामेश्वर राम का जो ईश्वर है, कृष्णेश्वर अर्थात जिसमें घृणा भाव नहीं है, द्वेष भाव नहीं है, नागेश्वर अर्थात नाग जैसा जो विष आत्माओं के अंदर आज है उसको नष्ट करने वाला नागेश्वर, विश्वनाथ जो विश्व का पिता है, और त्र्यंबकेश्वर त्रिदेव रचता ब्रह्मा विष्णु शंकर जिसको रचने वाला ऐसे त्र्यंबकेश्वर, और उसी के साथ केदारनाथ जो हमें अनेक बंधनों की कैद से मुक्त करने वाला है, विकारों की कैद से छुड़ाने वाला, ऐसा वो केदारनाथ है। और अगर उस परमात्मा का हम स्मरण करेंगे, ध्यान करेंगे, तो जरूर हम कई जन्मों के पापों से नष्ट होंगे। दीदी जी और महाराज आप सबको और आए हुए सभी परिवार वालों को ये प्रोग्राम के बारे में 2 मिनट अनुभव सुनाती हूँ। सद्गुरुवार का दिन था। महाराज हम 3 से 5 बजे तक मेडिटेशन करते हैं। एक आवाज़ आई, बच्ची इस गांव में आपको मेरा परिचय देना है। मैंने बोला ये पॉसिबल है? इतने जल्दी पॉसिबल है? ये प्रोग्राम के लिए मास 2 मास 4 मास पहले तैयारी करनी पड़ती। आवाज़ आई, बच्चे तुझे मुझ पे विश्वास नहीं है? मैं कह रहा हूँ उस गांव में जाओ, वहाँ मेरे भक्त हैं और कई जन्म की तपस्या, कई जन्मों की भक्ति, शायद कोई ऐसा बंदा होगा जिसने बहुत जन्म जन्म भक्ति की होंगी इस गांव में, शायद ये परमात्मा की आज्ञा सद्गुरुवार का दिन
मैं बोली बाबा मेरे सदगुरु की आज्ञा मैं नहीं टाल सकती। आज मन भर के आया, उसकी आज्ञा सिर माथे रखी, हिम्मत रखी। इस कार्य के लिए अकेले का काम नहीं होता है, पूरा परिवार का सहयोग होता है। जैसे ही दीदी जी से बात की और दीदी जी की शुभ भावना को, उनकी तपस्या को, दीदी जी ने एक शब्द बोला, मतलब वो कार्य हुआ ही पड़ा है। हमारे दीदी इतनी तपस्वी दीदी 55 साल से ज्ञान में है। हम सिर्फ दीदी की आज्ञा लेने जाते और दीदी का एक शब्द हमारे अंदर इतना बल भर देता है। 1000 भुजाओं का बल दीदी जी के द्वारा हमें मिलता है और वो स्वयं परमात्मा जिसके आगे हम ये रखते हैं और वो ये कार्य पूरा न करे, ये असंभव है। आज मेरे भोलानाथ बाबा ने क्या कहूँ, ये चमत्कार कहूँ या जादू कहूँ या उसकी शक्ति कहूँ या उसकी प्रत्यक्षता कहूँ, ये सच में हृदय भर के आ रहा है। परमात्मा के प्रति, मेरे ब्राह्मण परिवार के प्रति, जिन कुमारों ने, महाराज मैं रेडी नहीं थी, मुझे लगा शनिवार को लगेंगे, सब रेडी थे, गाड़ी लाने वाले, मंदिर लाने वाले, यहाँ पे पहुँचाने वाले, यहाँ पे देखरेख करने वाले। ये मंदिर जो जलगांव के कुमार हैं, मैं तो सामने बुलाना चाहती हूँ, स्वप्निल भाई, परेश भाई, जो भी सेवाधारी थे, मैं नाम से आपका आह्वान करती हूँ। हमारा 4-5 लोगों ने मिलकर ये रातों रात मंदिर खड़े किए, रात भर में मंदिर। उसके साथ में बारे स्कूल का क्या वर्णन करूं, HM सर से एक शब्द बोला, 800 स्टूडेंट रेडी थे। 800 स्टूडेंट ने जब वहां से स्कूल से ये प्रचार किया पूरे गांव में, जैसे वो नारे लगा रहे थे, घोषणा दे रहे थे, 800 स्टूडेंट, उन बच्चों ने पूरे गांव में यहाँ का प्रचार किया है। मैं HM सर का धन्यवाद करूंगी, बारे स्कूल के पूरे स्टाफ का धन्यवाद करूंगी, 800 स्टूडेंट का धन्यवाद करूंगी, मेरे ब्राह्मण परिवार का धन्यवाद करूंगी, महाबड़ के भाई बहन जो हर पल मेरे पीछे रहते। एक आवाज़ लगाई, मेरा पूरा ब्राह्मण परिवार, जलगांव परिवार, महाबड़ परिवार, आदरणीय दीदी जी और हमारी योगी तपस्वी बहनें जो 1000 भुजा बन के मुझे महसूस नहीं करने दिया, बहन आप अकेली हो, हम हैं आपके साथ, आप करो। तो आज मुझे विश्वास है वो 1000 भुजाओं वाला मेरा साथी, मेरा भोलानाथ, वो महाकाल, मैं उसका क्या वर्णन करूं, उसके वर्णन के लिए मेरे पास शब्द कम है। और आज ये सारा देखते हुए निशब्द कर दिया मेरे भोले बाबा ने, मेरे महाकाल बाबा ने, मेरे सोमनाथ बाबा ने, मेरे शिव बाबा ने। एक दिन में खड़ा करना पॉसिबल नहीं। और सच में मुझे प्यार के आंसू आ रहे हैं और इतना सारी पूरा परिवार लगा ये मंदिर बनाने के लिए। और हम एक परिवार के हैं, ये दर्शा दिया, चाहे कीर्तनकार महाराज है, मानुभाव पंथी है, चाहे हमारे मुस्लिम भाई हैं, हम एकता है, एक परिवार के, एक धर्म के हैं। ये मेरे बाबा ने दर्शा दिया। सर्वधर्मानि परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि। सर्व धर्म स्थापन करने वाला परमात्मा है, वो एकता के सूत्र में बांध रहा है, संगठन में बांध रहा है। और पुनश्च इन गांव वासियों का, डांस वाली कन्याओं ने एक दिन में डांस रेडी किया। बारी परिवार का क्या धन्यवाद करूं, पूरा मैनेजमेंट, साउंड सिस्टम और ये पूरा मंडप, मैं किन किन का धन्यवाद करूं। बारी परिवार, बारी स्कूल, ये शिरसोली गांव के एक आवाज़ लगाई, दीदी हम सब रेडी है। बस मुझे वो आवाज़ आज मुझ में ताकत दे रहा है, बच्ची तो सिर्फ खड़ी रहे, मैं तेरे पीछे हूँ और सब रेडी है, तो सिर्फ हाँ कर। तो वो मेरे सदगुरु बाबा की आज्ञा और मेरे भोले बाबा को मैं लाख लाख कोटि कोटि यहाँ पे समय पे उपस्थित होने वाले इन सब महान आत्माओं का तहे दिल से धन्यवाद करती हूँ, स्वागत करूँ, आभार करूँ, अभिनंदन करूँ। मेरा सब कुछ आपको सबको देखते मन हल्का हो गया। एक दिन में खड़ा किया ये प्रोग्राम है। थैंक यू सो मच। इतना बल भरने वाला और आगे का कार्य हुआ ही पड़ा है। थैंक यू। साथ में हमारे गिरीश भाई जी, जिन्होंने पूरे, चाहे महाराज है, सरपंच है, API मैडम है, चाहे महाराष्ट्र बैंक के मैनेजर है, इन सबको खड़ा करने वाले गिरीश भाई जी ने मुझे साथ दिया।
सबका, शायद मैं भूल सकती हूँ एक आध का नाम, तो मैं क्षमा प्रार्थी हूँ। साथ में हमारे बापू भाई जो बारे स्कूल में है, मैं इनका भी धन्यवाद करूँगी। जो ये आदि रतन कहो, नाना भाई, मैं किस किस का नाम लूँ। और यहाँ हमारी माताएं 5 पांडवों की तरह 5 पांडव बन के इतने सालों से 20 साल हुए ना माता जी, 20 सालों से 5 पांडव बन के रही, निश्चय बुद्धि बन के रही। ऐसे परिवार पर मुझे बहुत नाज है, चाहे जलगांव, चाहे महाबड़, चाहे शिरसोली, हम एक हैं, एकता में रहेंगे और सब मिलकर के हम ये पान का बेड़ा उठाएंगे। थैंक यू सो मच बाबा, दीदी, बहनें और पूरा परिवार, थैंक यू। अब हम सभी हमारे जोरदार तालियों से हम उनका सम्मान बढ़ाएंगे। आप सबकी तालियों में कोई कंजूसी नहीं होनी चाहिए। अभी हमारे आगे प्रभाकर महाराज भी उपस्थित है, उनका भी हम ईश्वरीय सौगात और ईश्वरीय प्रसाद देकर के सम्मान कर रहे हैं। आप सभी तालियां बजाएंगे जोरदार। आप सभी ने हमारे कार्यक्रम की बहुत शोभा बढ़ा दी है। अभी हम सबके बीच में उपस्थित है मुस्लिम फैमिली से रहीस भाई जी, रहीस शेख भाई जी, आपका भी बहुत बहुत सम्मान यहाँ पर किया जा रहा है। आदरणीय दीदी जी आपको ईश्वरीय सौगात और ईश्वरीय प्रसाद दे रहे हैं। तालियां बजाते रहेंगे अपनी, कोई कंजूसी नहीं, सभी को पेट भर के नाचना। अभी आगे मैं हमारे बीच में सोशल वर्कर गिरीश भाई उपस्थित हैं। आपको भी ईश्वरीय सौगात देकर के आपका सम्मान किया जा रहा है। हमारे बीच में उपस्थित API मैम ज्योत्सना मैम भी उपस्थित है। मैं आपसे भी अनुरोध करती हूँ, आपको भी दीदी जी हमारे बीच में उपस्थित माजी सरपंच अर्जुन भाई, आप भी आगे आएंगे। आपका भी दीदी ईश्वरीय सौगात देकर के सम्मान बढ़ा रहे हैं। ग्राम पंचायत सदस्य गोपाल भाई जी, आप भी आगे आएंगे, आपका भी सम्मान किया जाएगा ईश्वरीय सौगात देकर। माजी पंचायत समितीचे सदस्य लताबाई बारी, आपका भी सम्मान किया जा रहा है। हेमंत पाटिल सर, आपका भी सम्मान किया जा रहा है। महाराष्ट्र बैंक मैनेजर हैं, आपका भी बहुत बहुत सम्मान किया जा रहा है। धन्यवाद आपका भी। नाना भाई, आपका भी स्वागत किया जा रहा है, सम्मान किया जा रहा है। बापू भाई, आप भी आगे आएंगे। प्रकाश भाई बारी, आप प्रकाश भाई बारी, आपका डबल परिवार है, मायका भी है, ससुराल भी है, और बारी परिवार के सभी सामने आ जाएंगे जिन्होंने बहुत मदद की है। आ जाओ। प्रकाश बारी, प्रतिभाबेन बारी, बारी परिवार एक दानस घर की तरह है ये प्रोग्राम के लिए। आइए आइए प्रतिभाबेन आ जाइए। बारी परिवार पूरा उठेंगे, आ जाइए। इनके यहाँ शादी होकर भी शादी का प्रोग्राम छोड़ के वो बाबा के कार्य में आए हैं। बहुत बहुत आज ये शुभ, थैंक यू सो मच बाबा। त्यांना मी आग्रहाने सांगते की मला खूप दिवसापासून संकल्प होता की गावागावात ज्योतिर्लिंगांचे प्रदर्शन लागते,
तर शिरसोली हे गाव माझं माहेर आहे, सासर आहे आणि आता तर इथे बाबांनी सेवेसाठी पाठवलेलं आहे. तर आज इतका आनंद होतोय. अमृत वेला जसं असायचं तसं मला बाबाची खूप हे व्हायची की आपल्या गावातही 12 ज्योतिर्लिंगाचं हे झालं पाहिजे, मेळावा झाला पाहिजे आणि सगळ्या पूर्ण विश्वामध्ये बाबाचा परिचय मिळायला पाहिजे. कसं आहे, माझं हे गाव आहे तर या गावात प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत बाबाचा परिचय संदेश गेलाच पाहिजे.